चला आज बनवूया पाकातली गुळपोळी. आधी सारणासाठी थोडी शेंगदाणे भाजून घ्यायचे. मी 1/4 कप शेंगदाणे घेतले आहे. शेंगदाणे भाजून झाल्यावर मी त्याच प्रमाणात खोबरं किससुद्धा भाजून घेत आहे. खोबरं किस भाजून झाल्यावर मी यातच 1 चमचा खसखस घालून हे सुद्धा भाजून घेत आहे. हे सर्व छान मंद गॅसवर भाजून झाल्यावर 1 कप तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळसुद्धा 1-2 मिनिट भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता तीळ छान भाजले गेले आहेत. आता हे बाजूला ठेवूया आणि भाजून सालं काढलेले शेंगदाणे आणि खसखस खोबरं यांची पावडर करून घेऊया. अशी बारीक पावडर करून घ्यायची. शेंगदाणे छान बारीक करून घ्यायचे, नाहीतर पोळी लाटताना ती फाटेल. आता पाक करण्यासाठी आधी पॅनमध्ये थोडंसं पाणी घालून त्यात 1 कप गूळ घालून वितळून घ्यायचा. जेवढं तुम्ही तीळ शेंगदाणे खोबऱ्याचे मिश्रण घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात गूळ घ्यायचा. गुळात पाणी जास्त घालायचं नाही, नाहीतर पाक तयार व्हायला वेळ लागू शकतो. असं एक तारी पाक तयार झाला की यात भाजलेले तीळ घालून एकत्र करून घ्यायचे. तीळ छान एकत्र झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक केलेलं शेंगदाणे आणि खोबरं किससुद्धा यात घालून एकत्र करायचं. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मिश्रण असं घट्ट व्हायला लागलं की गॅस बंद करून एका तेल लावलेल्या ताटात थंड करून घ्यायचं. थंड झाल्यावर याची बारीक तुकडे करून मिक्सरमधून पावडर करून घ्यायची. आता यात मी घालत आहे वेलची पूड आणि जायफळ. त्याचबरोबर बाइंडिंगसाठी मी थोडंसं भाजलेलं बेसन घालत आहे. तुम्हाला जर गरज वाटत नसेल तुम्ही नाही घातलं तरी चालेल. हे सर्व छान एकत्र करून याची एकसारखे आकाराचे लहान लहान गोळे करून घ्यायचे. कणिक मळताना मी यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी मैदा, 1 चमचा बेसन, 2 चमचे कटकटीत तेलाची मोहन व चवीला मीठ घालून साधारण नरम असा उंडा मी मळून घेतला आहे. आता या उंड्याची अशी हातावर पुरी तयार करून तीळ गुळाचे सारण भरून हे छान पिठबंद करून घ्यायचं. जसं आपण पराठे आणि पुरणपोळीसाठी करतो तसंच. तुम्ही कोणत्या पद्धतीने गुळपोळी करता कमेंट करून मला नक्की सांगा. सारण भरताना उंडा पिठबंद करून घ्यायचा. सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. हे बघा याप्रमाणे आपण उंडा पिठबंद करून घेतलेला आहे. हा गोळा असा प्रेस करून सारण सर्वीकडे पसरवून घ्यायचं आणि याची छान पातळ पोळी लाटून घ्यायची. लाटताना सारण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची. पोळी छान पातळ लाटून घ्यायची, कारण गुळपोळी ही पातळ आणि कुरकुरीत खायला छान लागते. सर्व पोळ्यांना तूप लावून दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायच्या. पोळ्या मंद गॅसवर छान भाजून घ्यायच्या, कारण मग त्या महिना दीड महिना छान टिकून राहतात आणि तुम्ही ह्या पोळ्या लांबच्या प्रवासाला सुद्धा घेऊन जाऊ शकता. दोन्ही बाजूने तूप लावून छान पोळी खरपूस भाजून घ्यायची. बघा पोळी किती छान फुलायला लागलेली आहे आणि फाटेसुद्धा नाही. याप्रमाणे एखाद्या चमच्याने पोळी छान दाबून दाबून शेकून घ्यायची. तयार आहे आपली छान पाकातली गुळपोळी. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि बघत राहा माझ्या चॅनल गौरीज किचन.